हॅलो स्टुडंट्स, मागच्या वेळेस आपण थर्मल कंडक्टिव्हिटीचा अभ्यास आपण केला होता आणि त्यामध्ये आपण बघितलं होतं थर्मल कंडक्टिव्हिटीच्या त्या टॉपिकमध्ये क्यू इज द अमाऊंट ऑफ हीट, क्वांटिटी ऑफ हीट विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एरिया, देन टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे डेल्टा थीटा अपॉन डेल्टा एक्स, डिफरन्स इन टेम्परेचर डेल्टा थीटा, डिफरन्स इन लेंथ किंवा डिस्टन्स डेल्टा एक्स इंटू टाईम टी. आणि मग इथं मध्ये आपण कॉन्स्टंट घेतला होता क्यू इज इक्वल्स टू के इंटू ए इंटू डेल्टा थीटा अपॉन डेल्टा एक्स इंटू टाईम टी. अशा प्रकारे असा हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. आणि हा जो के कॉन्स्टंट जो आहे मधला, त्याला आपण म्हटलं कोइफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. तर मग आता इथं आपल्याला त्याच्यावर एक न्यूमरिकल सोडवायचं आहे. हा न्यूमरिकल आपण आता बघूया. द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन टू साइड्स ऑफ ॲन आयर्न प्लेट 2 सेंटीमीटर थिक इज 10 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे हा डिफरन्स जो आहे टेम्परेचरमधला तो आपण डेल्टा थीटा म्हणूया किंवा T2 - T1 म्हणजे फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर असं जरी म्हटलं तरी चालेल. तर त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 10 डिग्री सेंटीग्रेड. त्यानंतर हे 2 सेंटीमीटर थिक म्हणजे ते आयर्न प्लेट जे आहे त्याचं डिस्टन्स आपण त्याला डेल्टा एक्स म्हणूया. त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 2 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं इथं मीटर कन्व्हर्ट करावं लागणार आहे. इंटू 10⁻²² मल्टिप्लाय केलं की आपण सेंटीमीटरचं मीटर कन्व्हर्ट होणार. हीट इज ट्रान्समिटेड थ्रू प्लेट ॲट द रेट ऑफ 600 किलो कॅलरी पर मिनिट पर स्क्वेअर मीटर. तर इथं ही जी व्हॅल्यू दिली आहे ही नेमकी कुठली व्हॅल्यू आहे हे नीट थोडंसं आपल्याला समजावून घ्यावं लागेल. हीट इज ट्रान्समिटेड थ्रू द प्लेट ॲट द रेट ऑफ 600 किलो कॅलरी म्हणजे ही क्यूची व्हॅल्यू आहे. पर मिनिट म्हणजे टाईमची व्हॅल्यू आहे, एका मिनिटाचं म्हणजे 60 सेकंद. पर स्क्वेअर मीटर म्हणजे हा एरिया आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी क्यू हीट ट्रान्समिटेड पर मिनिट म्हणजे पर टाईम टी घ्यावं लागेल आणि पर स्क्वेअर मीटर म्हणजे एरिया. तर क्यू अपॉन टी अप इंटू ए हा ही जी व्हॅल्यू आहे याची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला दिली आहे आणि ती दिली आहे 600 किलो कॅलरी पर मिनिट आणि पर स्क्वेअर मीटर. म्हणजे मीटर स्क्वेअर हे डिनॉमिनेटरमध्ये आहे, मिनिटसुद्धा डिनॉमिनेटरमध्ये आहे आणि हे 600 किलो कॅलरी हे मात्र न्यूमरेटरमध्ये आहे. या ठिकाणी मिनटाचं आपल्याला सेकंदामध्ये कन्व्हर्ट करावं लागणार आहे. म्हणजे हे या ठिकाणी दिसतं हे मिनिट जे दिसतं आपल्याला, हे मिनिट आपल्याला सेकंदमध्ये कन्व्हर्ट करावं लागणार आहे. कसं करायचं? 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. म्हणजे काय करावं लागेल? हे मिनटाच्या जागी सेकंद करण्यासाठी 60ने डिवाईड करावं लागेल, कारण ते डिनॉमिनेटरमध्ये आहे. म्हणजे 600/60 असं केलं की 1 1 0 कॅन्सल, 6 1 6, 6 10 60. म्हणजे आन्सर आलं आपलं 10 किलो कॅलरी पर सेकंद पर मीटर स्क्वेअर. आता हे मिनिटचं सेकंद झालं पहा या ठिकाणी. सो Q/80 ह्याची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी अशी घ्यायची आहे. त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू दिली आणि हे डिफरन्स इन टेम्परेचर त्याला आपण डेल्टा थीटा किंवा डेल्टा टी असं देखील आपण म्हणू शकतो. ते 10 डिग्री सेंटीग्रेड. मग आपला हा फॉर्म्युला पहा. या फॉर्म्युलामध्ये आपण मागच्या तिथं लिहिताना आपण काय केलं होतं? के इंटू ए इंटू डेल्टा थीटा म्हणजे डिफरन्स इन टेम्परेचर, के इंटू ए इंटू डेल्टा थीटा अपॉन डेल्टा एक्स म्हणजे याला टेम्परेचर ग्रेडियंट म्हटलं आपण, आणि इंटू टाईम टी असा हा फॉर्म्युला क्यूचा आपण घेतलेला होता. आणि मग याच्यामध्ये आपण केची व्हॅल्यू काढण्यासाठी हा फॉर्म्युला येतो पहा. तर याच्यामध्ये Q/80 आणि हे एक्स अपॉन एक्स म्हणजे डेल्टा एक्स घेतलं तरी चालेल किंवा फक्त एक्स म्हटलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. आणि हे T1 - T2 जे आहे ते म्हणजे डेल्टा थीटा. तर ती किंमत, सगळ्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत. ह्या सगळ्या किमती घेतल्या आणि कॅल्क्युलेशन केलं आपण की आपल्याला आन्सर येतं 0.02 किलो कॅलरी पर मीटर पर सेकंद पर डिग्री सेंटीग्रेड. अशा प्रकारे केची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळते. के म्हणजेच काय? थर्मल कंडक्टिव्हिटी किंवा कोइफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. तर याप्रमाणे हा झाला न्यूमरिकल. आपण आता पुढचा टॉपिक बघूयात, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन.
वाहून नेण्याच्या एकूण 3 पद्धती, 3 मोड आपण बघितले. मोड म्हणजे पद्धती. नंबर 1 कंडक्शन, नंबर 2 कन्व्हेक्शन आणि नंबर 3 रेडिएशन. कंडक्शनचा आपण अभ्यास मागे केला. आपण आता कन्व्हेक्शनचा बघूया. साठी मी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं होतं, आठवत असेल. समजा आपण एका भांड्यामध्ये आपण पाणी घेतलं आणि त्याला आपण हीट केलं याप्रमाणे. तर काय होतं इथं, तर बॉटम म्हणजे तळाला जे असणारे जे पार्टिकल्स आहेत किंवा मॉलिक्युल्स जे आहेत इथं बॉटमला, ते उष्णता पहिल्यांदा रिसीव करणार आणि ते काय करणार, हलके होणार आणि हलके झाले की ते वर जाणार आणि वरचे जड मॉलिक्यूल जे आहेत, जड पार्टिकल जे आहेत ते खाली येणार आणि ते परत उष्णता घेणार आणि अशा प्रकारे ते हलके होऊन परत वर जाणार आणि परत वरचे खाली येणार. अशा प्रकारचा एक प्रवाह या ठिकाणी तयार होतो. आपण याला कन्व्हेक्शन करंट असं म्हटलं. म्हणजे इथं ॲक्च्युअल मायग्रेशन देखील होतं पार्टिकल्सचं आणि ही जी उष्णता वाहून नेण्याची ही जी पद्धत आहे याला आपण कन्व्हेक्शन असं म्हटलं आहे. मग कन्व्हेक्शनची डेफिनेशन कशी करणार आपण. कन्व्हेक्शन ऑफ हीट इज द प्रोसेस ऑफ हीट ट्रान्सफर थ्रू ए मटेरियल मीडियम in which the particles of the medium carry thermal energy from higher temperature to lower temperature. म्हणजे या ठिकाणी उष्णता वाहून नेण्यासाठी प्रत्यक्षामध्ये त्या पार्टिकल्स सोबत एनर्जी कॅरी होते. म्हणजे विथ ॲक्च्युअल मायग्रेशन असं आपण मागच्या एका डेफिनेशनच्या वेळेस तिथं आपण पाहिलं होतं. तीसुद्धा डेफिनेशन बरोबर आहे आणि ही सुद्धा चालेल, दोन्ही चालतात डेफिनेशन्स. ह्याचं कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे याचं वैशिष्ट्य काय आपण बघूया. ही उष्णता वाहून नेण्याची फास्ट प्रोसेस आहे. म्हणजे कंडक्शनपेक्षा फास्ट आहे. कंडक्शन थोडीशी स्लो आहे परंतु कन्व्हेक्शन त्याच्यापेक्षा फास्ट आहे. पण ह्याला मटेरियल मीडियमची गरज असते. ह्या प्रोसेसला मटेरियल मीडियम म्हणजे पाणी हे मटेरियल मीडियम तसं किंवा हवा हे मटेरियल मीडियम असं तिथं लागतं. मीडियमची गरज असते. फिजिकल मूवमेंट ऑफ पार्टिकल्स ऑफ द मीडियम ऑकर रिझल्टिंग इन टू फॉर्मेशन ऑफ कन्व्हेक्शन करंट. जसं मी आत्ता तुम्हाला एक्सप्लेन केलं, तिथं प्रत्यक्षात पार्टिकल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी एक प्रकारचा प्रवाह म्हणजे करंट, त्याला कन्व्हेक्शन करंट असं आपण म्हटलं आणि ते आपण त्या ठिकाणी दिसतं आपल्याला. इट इज व्हिजिबल प्रोसेस. म्हणजे तुम्ही ती प्रोसेस बघू शकता. ते जे बीकरमध्ये पाणी जे घेतलं त्याच्यामध्ये समजा तुम्ही असे रंगीत पार्टिकल समजा टाकले आणि त्याला उष्णता दिली तर ते पार्टिकल वर जातात, वरून खाली येतात. तुम्हाला ते तिथं दिसतं. म्हणजे कन्व्हेक्शन करंट देखील दिसतो. व्हिजिबल प्रोसेस म्हणून आपण त्याला म्हटलं आहे. पण कंडक्शन ही इनव्हिजिबल प्रोसेस आहे, कन्व्हेक्शन ही व्हिजिबल आहे. इट ऑकर्स इन लिक्विड्स अँड गॅसेस. ही लिक्विड आणि गॅसमध्ये ही प्रोसेस होते, म्हणजेच फ्लुईडमध्ये ही प्रोसेस या ठिकाणी होते. हा झाला कन्व्हेक्शनचा अभ्यास. आता रेडिएशन म्हणजे काय बघा. आता म्हणजे जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस एक्झाम्पल सांगितलं होतं, सूर्यापासून आपल्या पृथ्वीपर्यंत जी उष्णता येते ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात येते आणि त्याला मटेरियल मीडियमची गरज नसते आणि ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हटलं आहे, रेडिएशन. सो रेडिएशन इज द प्रोसेस ऑफ हीट ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज अँड फॉर विच मटेरियल मीडियम इज नॉट नेसेसरी. मटेरियल मीडियमची गरज नसते. व्हॅक्यूम असला तरी चालतो, निर्वात पोकळी असली तरी चालते आणि त्याच्यातून ही हीट उष्णता वाहून नेली जाते. इट इज द फास्टेस्ट प्रोसेस ऑफ हीट ट्रान्सफर, मोड ऑफ हीट ट्रान्सफर. मटेरियल मीडियम इज नॉट नेसेसरी. माध्यम नसलं तरी चालतं. मटेरियल मीडियम इज नॉट नेसेसरी. Radiation travels in the form of electromagnetic waves, so its speed is nearly equal to the speed of light, that is 3 × 10⁸ meter per second. म्हणूनच याला आपण फास्टेस्ट प्रोसेस म्हटलेलं आहे. इट इज इनव्हिजिबल प्रोसेस. ही प्रोसेस नाही दिसत आपल्याला आणि ही गॅसेस आणि व्हॅक्यूम याच्यामध्ये या ठिकाणी ही प्रोसेस अशी घडते. तर हे आहेत कॅरेक्टरिस्टिक्सचे 4-5 पॉईंट्स. तर हे रेडिएशनबद्दल तुम्हाला हे अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग हा एक शेवटचा टॉपिक या ठिकाणी आपल्याला बघायचा. समजा आपण एका भांड्यामध्ये आपण हॉट वॉटर घेतलं किंवा गरम पाणी घेतलं. आपण एका भांड्यामध्ये हॉट वॉटर आणि बाहेरचं वातावरण थंड आहे, कोल्ड. त्या हॉट वॉटरचं जे टेम्परेचर आहे ते आपण थीटा म्हणूया आणि बाहेरचं कोल्डचं टेम्परेचर आहे ते θ0. मग दोघांच्या टेम्परेचरमधला जो डिफरन्स आहे तो किती झाला बरं, θ - θ0.
मग इथं आपल्याला काय दिसेल पहा, ही जी हॉट जो सबस्टन्स आहे, हा जो पदार्थ आहे, त्याची उष्णता हळूहळू कमी 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 होत जाणार, कारण ती उष्णता बाहेर फेकली जाणार कोल्डला. सो टेम्परेचर ऑफ दॅट हॉट सबस्टन्स गोज ऑन डिक्रीजिंग, म्हणजे त्याची उष्णता लॉस होणार, सराउंडिंगला लॉस होणार आणि हळूहळू त्या वस्तूचं, त्या पदार्थाचं तापमान कमी कमी होत जाणार. किती दरानं त्याची उष्णता कमी होत जाते, हा अभ्यास या सायंटिस्ट न्यूटननी केला. म्हणजे त्यांनी डी थिटा बाय डी टी, त्याला आपण म्हणूया तर रेट ऑफ लॉस ऑफ हीट. डी थिटा म्हणजे डिफरन्स इन टेम्परेचर आणि डी टी म्हणजे टाईम. तर ह्या रेशो जो आहे याला आपण म्हटलेला आहे रेट ऑफ लॉस ऑफ हीट. तर ही रेट ऑफ लॉस ऑफ हीट किती असते, हा एक्सेस टेम्परेचर किंवा डिफरन्स इन टेम्परेचर जे आपण आत्ता बघितलं, सराउंडिंगचं टेम्परेचर किती कमी आहे किंवा त्या वस्तूचं टेम्परेचर सराउंडिंगपेक्षा किती जास्त आहे, थिटा मायनस थिटा झिरो, याला म्हणायचं एक्सेस टेम्परेचर किंवा डिफरन्स इन टेम्परेचर. तर हा डिफरन्स जेवढा जास्त तेवढा रेट ऑफ लॉस ऑफ हीट जास्त, हा डिफरन्स जेवढा कमी तेवढा रेट ऑफ लॉस ऑफ हीट देखील कमी, असं या ठिकाणी न्यूटन सायंटिस्टनी प्रयोगावरून सिद्ध केलं. आणि मग त्यांनी काय स्टेटमेंट दिली पहा, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग स्टेट्स दॅट द रेट ऑफ लॉस ऑफ हीट बाय बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्सेस टेम्परेचर ओव्हर द सराउंडिंग. एक्सेस म्हणजे जादा, ओव्हर द सराउंडिंग, सराउंडिंगपेक्षा जास्त, प्रोव्हाइडेड दॅट दिस एक्सेस टेम्परेचर इज स्मॉल. म्हणजे हा जो डिफरन्स आहे एक्सेस टेम्परेचरचा, हा खूप कमी असला पाहिजे. तो साधारणपणे तो एक्सेस टेम्परेचरचा डिफरन्स साधारण 30 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी असला पाहिजे किंवा 30 डिग्री सेंटीग्रेडच्या वर जाता कामा नये. तर अशा पद्धतीनं हा जो न्यूटननी सांगितलेला जो लॉ आहे त्याला आपण न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग असं म्हणायचं आहे. मॅथमॅटिकली हा लॉ आपण कसा सांगणार पहा, डी थिटा बाय डी टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू थिटा मायनस थिटा झिरो, आणि मध्ये हा के घेतला, के किंवा कधी कधी आपण सी देखील लिहू शकतो. म्हणजे डी थिटा बाय डी टी इज इक्वल्स टू सी इंटू थिटा मायनस थिटा झिरो, असं सुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो. तर हा झाला न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. आणि याच्यावर एक आपण लगेच काय करूया, एक न्यूरिकल टेक्स्टबुकमधलं बघूया. हे पहा, ए मेटल स्फिअर कूल्स ॲट द रेट ऑफ 1.6 डिग्री सेंटीग्रेड पर मिनिट. म्हणजे डी थिटा अपॉन डी टी दिलेलं आहे आपल्याला, किती दिलेलं आहे, 1.6 डिग्री सेंटीग्रेड पर मिनिट. आता ही व्हॅल्यू पहिली असल्यामुळे याला आपण डी थिटा बाय डी टी 1 म्हणूया आपण. वेन इट्स टेम्परेचर इज 70 डिग्री सेंटीग्रेड, म्हणजे त्या वस्तूचं टेम्परेचर जे आहे ते किती आहे, 70. म्हणजे इनिशियल टेम्परेचर त्याला थिटा 1 म्हणूया किंवा T1 म्हणूया आपण, कुठलंही सिम्बॉल शेवटी चालेल. सो थिटा 1 इज इक्वल्स टू 70 डिग्री सेंटीग्रेड असं आपण या ठिकाणी घेऊया. त्याच्यानंतर ॲट वॉट रेट विल इट कूल वेन इट्स टेम्परेचर इज 40 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे किती रेटनी, किती दरानं, म्हणजे दुसरा जो रेट जो आहे कूलिंगचा तो डी थिटा अपॉन डी टी किंवा डी टी अपॉन डी टी, डी थिटा अपॉन डी टी, याला नंबर 2 म्हणूया. तर हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे, ह्याला नंबर 2चं. आणि त्यावेळेस टेम्परेचर थिटा 2 घ्यायचं आहे आपल्याला 40 डिग्री सेंटीग्रेड त्यांनी दिलेलं आहे पहा. ॲट वॉट रेट विल इट कूल वेन इट्स टेम्परेचर इज 40 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे थिटा 2ची व्हॅल्यू 42 डिग्री सेंटीग्रेड. आणि शेवटी आणखी एक व्हॅल्यू दिली आहे, ती टेम्परेचर ऑफ सराउंडिंगचं टेम्परेचर दिलेलं आहे थिटा 0, ते किती दिलेलं आहे, 30 डिग्री सेंटीग्रेड. तर अशा प्रकारे हा न्यूमरिकल आहे. आपण डी थिटाच्या जागी डी टी हे जरी कॅपिटल टी जरी घेतलं तरी चालेल, ह्यालाच आपण डी थिटा अपॉन डी टी असं जरी म्हटलं तरी काही बिघडत नाही पहा. डी थिटा किंवा डी टी अपॉन डी टी, डी थिटा अपॉन डी टीची व्हॅल्यू 1.6 डिग्री सेंटीग्रेड पहिली, आणि इनिशियल टेम्परेचर थिटा 1 किंवा T1, फायनल टेम्परेचर थिटा 2 किंवा T2 40 डिग्री सेंटीग्रेड, आणि रूम टेम्परेचर 30 डिग्री सेंटीग्रेड. तर आपला हा फॉर्म्युला न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगचा, याच्यामध्ये पहिली किंमत घेतली आपण 1.6 इज इक्वल्स टू सी इंटू 70 मायनस 30, आणि याच्यावरून सीची व्हॅल्यू मिळाली. सी म्हणजे मधला कॉन्स्टंट के किंवा सी काही घेऊ शकतो आपण. तर त्याची व्हॅल्यू मिळाली 0.04 पर मिनिट. त्यानंतर दुसरं इक्वेशन घेतलं आपण दुसऱ्या रेट ऑफ कूलिंगसाठी, डी टी बाय डी टी किंवा डी थिटा अपॉन डी टी सेकंड, हे मध्ये कॉन्स्टंट सी, आणि हा T2 मायनस T0 एक्सेस टेम्परेचर, डिफरन्स इन टेम्परेचर. तर याच्यामध्ये आता सीची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करायची आहे आणि आपल्याला
T2 - T0ची व्हॅल्यू 40 - 30 घ्यायची आणि आन्सर मिळतं 0.4 डिग्री सेंटीग्रेड पर मिनिट. सो दिस इज द रेट ऑफ कुलिंग, सेकंड रेट ऑफ कुलिंग वेन टेम्परेचर इज 40 डिग्री सेंटीग्रेड. अशा प्रकारे हे आन्सर आपल्याला मिळालं. तर हा झाला चॅप्टर थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. ओके, हा चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे. तर ह्या दिलेल्या ज्या नोट्स आहेत ह्या सगळ्या PDF फाईल्सच्या नोट्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा आणि आपण हा चॅप्टर इथं संपलेला आहे असं मी जाहीर करतो आहे. आणि आपण बाकीचा सिलेबस नंतर पुढच्या ह्याच्यात बघूया. ओके, थँक्यू.